नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर देशविदेशातल्या बातम्या आता सविस्तर पाहूया. सुरुवातीला बातमी देशातून. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला पार पडतंय. पहिल्या टप्प्यात मतदानानं 90चा टक्का ओलांडला. आता लक्ष आहे ते दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाकडे. मात्र ज्या 142 जागांवर 29 एप्रिलला मतदान होणार आहे त्या भाजपसाठी कठीण पेपर मानला जातो, कारण या टप्प्यात सर्वाधिक मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत, जिथे तृणमूलची अधिक पकड आहे. पाहूया या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचं गणित कसं असेल ते. आजও বলি যদি আপনাদের অধিকার কেড়ে নেওয়া হয় पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचा खेळा. 142 जागांसाठी मतदान. भाजपची प्रयोगशाळा. ममता गड राखणार की गमावणार? पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार संपला. हा टप्पा म्हणजे भाजपसाठी लिटमस टेस्ट मानली जाते. तर ममता बॅनर्जी यांच्यासाठी दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा ममता बॅनर्जी यांचा गड आहे. याच टप्प्यात ममता बॅनर्जी यांना सर्वाधिक जागा मिळतात. 2021 ची आकडेवारी पाहिली तर टीएमसीनं 123 जागा इथे जिंकल्या, तर भाजपला फक्त 18 जागा जिंकता आल्या. टीएमसीचा इथे जिंकण्याचा स्ट्राईक रेट 87% आहे. टीएमसीच्या एकूण विजयात 48% जागा याच भागातून मिळाल्या आहेत. यंदा भाजपनं पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केलंय. निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी राबवली. या SIR मुळे तब्बल 91 लाख बोगस किंवा अपात्र नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आणि याचा परिणाम पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीत दिसून आला. सुमारे 93% इतकं मतदान झालं. पण दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक मुस्लिम बहुल मतदारसंघ येतात. बांगलादेशच्या सीमेजवळच्या मतदारसंघांचा सुद्धा यात समावेश आहे. शिवाय कोलकात्याच्या आसपासचे मतदारसंघ सुद्धा दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट आहेत. दुसऱ्या टप्प्यात उत्तर कोलकाता, दक्षिण कोलकाता, हावडा, नादिया, उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, हुगळी आणि पूर्व बर्धमान या मतदारसंघांचा समावेश होतो. हा ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला मानला जातो. तिथे सुरुंग लावणं आणि 18 जागांवरून आकडा वाढवणं हे भाजपसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. या 8 जिल्ह्यांमधील 142 जागांवर 1448 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. तृणमूल काँग्रेसनं सर्व 142 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर भाजपनं 141 जागांवर निवडणूक लढवली आहे. काँग्रेसनं देखील सर्व 142 जागांवर उमेदवार मैदानात उतरवले आहेत, तर CPMनं 100 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यातील हावडा, नदिया, पूर्व आणि पश्चिम मेदिनापूर इथे टीएमसीनं क्लीन स्वीप दिली होती. म्हणूनच ममता बॅनर्जी सत्तेची हॅट्रिक करण्यात यशस्वी झाल्या होत्या. तर भाजपला फक्त कोलकाता नव्हे तर उत्तर आणि दक्षिण 24 परगणा इथे एकही जागा मिळाली नव्हती. संदेशखालीची घटना असो किंवा मतुआ समाजासोबत केला जाणारा भेदभाव, यावर टीएमसी नेहमीच बोलत आली आहे. दरम्यान 29 एप्रिलला कुठे कुठे मतदान होणार यावरही नजर टाकूयात. पश्चिम आणि पूर्व बर्धमान हे औद्योगिक क्षेत्र आहे, तर 24 परगणा प्रदेशात मुस्लिम बहुल वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. बांगलादेशच्या सीमेवर नादिया जिल्ह्यातील करीमपूर, तेहट्टा, छपरा, कृष्णगंज यासारखी ठिकाणं आहेत. त्याचप्रमाणे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बोंगो, बागडा, स्वरूपनगर आणि बसीरहाट ही ठिकाणं बांगलादेशच्या सीमेला लागून आहेत. तर दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील हिंगलगंज आणि संदेशखाली यासारखा सुंदरबन प्रदेश बांगलादेशला जोडलेला आहे. तिकडे भाजपनं घुसखोरीच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली. इथे अनधिकृत बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गाजला. भाजपनं मुस्लिम घुसखोरांच्या विरोधात मोहीम चालवली. बांगलादेशातून येणाऱ्या हिंदूंना नागरिकत्व देण्याचं काम सुरू केलंय. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून हा सगळा बेल्ट भाजपची प्रयोगशाळा ठरलाय. मातुआ वोट बँक निर्णायक आहे, तर धार्मिक ध्रुवीकरण आणि CAA हा सुद्धा इथे चांगलाच गाजलेला मुद्दा. आता हा बेल्ट भाजपची प्रयोगशाळा मानला जातोय. तृणमूलचा गड भेदण्यासाठी त्यांनी तयारी सुद्धा केली आहे. यामध्ये भाजप कितपत यशस्वी होतो आणि ममता बॅनर्जी यांच्या वोट बँकेला सुरुंग लावण्यात यश मिळतं का हे निकालानंतरच कळेल.
पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा दुसरा टप्पा हा भाजपसाठी आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. भाजपची खरी तर ही लिटमस टेस्ट परीक्षा असणार आहे, कारण मागील निवडणुकीमध्ये केवळ 18 जागा मिळाल्या होत्या. यावेळेस भाजप त्या जागाचा आकडा 50 पर्यंत नेते का हे बघावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर मुस्लिम बहुल हा मतदारसंघ असल्यामुळं तिथं ममता बॅनर्जी यांची पकड आहे. तिथं ध्रुवीकरण भाजपसाठी किती फायदेशीर ठरते ते सुद्धा निकालातून स्पष्ट होईल. रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.